कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तहसील कार्यालय येथे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच लसीकरणासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी चर्चा व सूचना करण्यात आल्या। या तहसीलदार योगेशचंद्र, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली बर्दे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, नगराध्यक्ष विजय वहाडणे, बालरोगतज्ञ डॉक्टर नगरसेवक, विविध पक्ष पदाधिकारी उपस्थित होते। निर्भीड आम्ही करायचं कसं काय आणि तुम्ही पण तिथं तुम्ही कोण होतं मला माहित नाही, पण तिथं कोणी तिथं इंटरफेअर करायला तयार नाही, त्यांना टोकन द्यायला तयार नाही। टोकन दिलेलं असतं तर मग बाकीच्या लोकांना आपल्याला म्हणता येईल एवढ्या लोकांना लस मिळणार आहे, बाकीच्यांनी घरी जावं असं तुम्ही जर स्वतः केलेलं नाही तर मग कसं काय लोकांनी समजून घ्यायचं। 5 वाजता लोक आणि 8 वाजता जेव्हा सुरू झालं की फर्स्ट स्टेप होतं ते 9 वाजता ते आम्हालाच कळलं का 9 वाजता डायरेक्ट फक्त ऑनलाईन बुकिंग होतं। काल त्या दिवसापर्यंत कसं होतं, समजा 200 लोकांचं रजिस्टर आहे पण तरी बाहेरून लोक आले तर आपलं ॲड करून ते त्यांना देतच होतं, जर लस शिल्लक असं आपल्याकडे। तसंच आपल्याला वाटतं असेल त्या दिवशी असं ओपन झालं 8 वाजेपर्यंत त्याला काहीच ऑप्शन नाही, जे ऑनलाईन तेवढेच होणार, त्यापेक्षा बाहेर नाही। तेव्हा ती लिस्ट 9 वाजता लिस्ट मिळाली तेव्हा ते आपली फक्त दुसऱ्या शब्दात आता सुरळीत चाललं। वॅक्सिनेशन येतात हे आरएसला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला सम प्रमाणात दिली जातात। आता शहराची लोकसंख्या 1 लाख आहे, 200 येतात, अशा स्पीडने जर शहर चाललं बरं तालुक्याचे शहरातले लोक जर व्हॅक्सिनेटेड नाही झाले तर तालुक्यातले लोक बाजार हात करायला काही नाही, काही काय आयुष्यभर थोडी राहणार, ते येत राहणार, ते परत ग्रामीण भागात घेऊन जाते। तर थोडे शहराकरताचे डोस जर वाढले ना, कारण ह्या स्पीडने जर शहर चाललं 200च्या आता समजा समप्रमाणात नाही, काही जण 45 क्रॉस करतील, नाही इथले वाढवा ना, इथले वाढवा, समजा 500 करा, नाही शहरामध्ये डोस वाढवा, इथं आजूबाजूचे गावातले लोक शहरात येतात। पेशंट पण आहे, सकाळी टेस्टिंगला येणारे पण जास्त लोक असतात तिथं, तर व्हॅक्सिनेशनचं जे ना ते 11 नंबर शाळेत जर हलवलं तर सेपरेट व्हॅक्सिनेशनच तिथं होईल, त्यांनी ना बाधिकरण होणार नाही। हो, असं दुसऱ्या ठिकाणी जर केलं तर होईल। त्याच्यानंतर आम्हाला वॉर रूमला फोन येतात लोक ऍडमिट होण्यासाठी। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ना इथं लोकांनी परमिशन घेतलेली फुल टाइम फिजिशियनची, पण तिथं अनेक वेळा डॉक्टर उपलब्ध नसतात, ट्रीटमेंट व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे डेथ रेशो वाढतो। ते लोक डायरेक्ट म्हणतात का तुम्ही अर्ध्या तासाने ऑक्सिजन संपणार आहे, व्हेंटिलेटर बेड बघा, हा एक विषय त्याच्यामध्ये होतो। तर हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे दादा। आता एक परवाचाच विषय, सावळीवीरचं पेशंट होतं मते म्हणून, प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांना व्हेंटिलेटर लावलेलं नव्हतं, पण बिलामध्ये 9,500 रुपये त्यांनी लिहिलेले होते। आम्ही तिथं पोहोचलो, ते म्हणे तुम्हाला डिस्काउंट देतो 10%, त्यांचे जागेवर त्यांनी 20-25 हजार रुपये कमी केले। म्हणजे कुठंतरी रेटचं आणि लोकांमध्ये जनजागृतीचा पण विषय याच्यात, तर रेटचं हे सगळं फुल टाइम फिजिशियनच नाही दादा, म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्यासारखा प्रकार आहे हा। डॉक्टरांबद्दल आदर आहे, डॉक्टर हे सगळे चांगलं काम करताय प्रायव्हेट हॉस्पिटलला, पण कुठंतरी हे थांबलं पाहिजे। त्यांनी परमिशन घेताना फुल टाइम फिजिशियन दाखवलेले प्रायव्हेट हॉस्पिटलला। 71,000 रुपये त्यांचं बिल काढलं आणि नंतर आम्ही गेल्यानंतर तहसीलदारांना त्यांनी फोन केला, संबंधित डॉक्टरांनी मला सांगितलंय मी राज ठाकरेंचा मित्र आहे आणि राज ठाकरेंना फोन लावून मी त्यांना चॅलेंज केलं की 10 मिनिटात फोन आला पाहिजे मला राज साहेब, म्हणजे अशी जर दमबाजी असेल तर मग काय उपयोग नाही ना खाजगी हॉस्पिटलमध्ये। त्यांनी पहिले सांगितलं, फुलसुंदर सरांना सुद्धा फोन करून सांगितलं, ते पुण्यामध्ये होते आणि 5-7 हजार रुपये कमी होते, पण नंतर गेल्यानंतर त्यांचं आम्ही बघितलं की एका रूम मध्ये 3 बेड टाकलेले, प्रत्येकाला 7,500 रुपये म्हणजे 22,500 रुपये त्या रूमचे ते छापतायत। त्यांना ज्या वेळेस आम्ही सांगितलं की आमचे ऑडिटर बोलवतो ना, आम्ही ऑडिट करतो, धडाक्यात 20,000 रुपये कमी केले आणि 1-2 रुपये ते लगेच मिटून घेतले। त्याच्यानंतर एक डेड बॉडी देण्यासाठी अक्षरशः एका हॉस्पिटलनी चैन काढून घेतली, कोळपेवाडीची डेड बॉडी होती, रात्री 11 वाजता झाले, ते लोक म्हणले आम्ही सकाळी पैसे देतो, डेड बॉडी आम्हाला आत्ता द्या। तर त्यांनी अक्षरशः त्या हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्यांनी चैन काढून घेतली, चैन ठेवली, डेड बॉडी दिली, दुसऱ्या दिवशी पैसे भरल्यानंतर ती चैन दिली। हे जर असे प्रकार जर चालत असेल तर खाजगी हॉस्पिटलमध्ये मग काय उपयोग आहे, याचंही आपण करा। आणि दुसरा मुद्दा एक असा की आता 3 वर्ष होत आलेले काही ना सर्व्हिसला इथं, माझी एक आपणाला विनंती असेल, तहसीलदार साहेबांचं काम अतिशय चांगलं आहे, दोन्ही PSI इथं बसलेले आहेत, त्याच्यानंतर मुख्याधिकारी आहे, आत्ता ह्या लाटेमध्ये कुणाची बदली आपण करू नये, त्यांना किमान 1 वर्षाची सर्वांना मुदत वाढ देण्यात
म्हणजे आपण त्यांना आज कानाकोपरा माहीत झालेला आहे कोपरगाव तालुक्यात, आणि हे लोक जर गेले आणि नवीन आले तर आपल्याला करायला परत मुश्किल होईल सगळं हा काय. एवढी फक्त संतोष गंगवाले यांनी मांडलेली पैशाची तक्रार, विलाय तक्रार ही काही अंशी खरी आहे. उलट मी स्वतः आपल्याशी या विषयावर काही वेळा बोललेलो आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा थोड्या काही गैरफहमी आहेत. याचं कारण असं की ते किती टक्के आपल्याला म्हणजे मुंबई तुम्ही 9,000 म्हटले ना, तर 9,000च्या फक्त 7% बिल आम्हाला इथे घेता येतं. पण मी काय करतो, आय शो द रिझोल्युशन ऑफ द गव्हर्नमेंट. हे पहा 9,000 रुपये घ्यायचे आम्हाला, परवानगी गव्हर्नमेंटने दिली. आणि हे सगळं इतकं म्हणजे असं सेटल केलेलं आहे की TPA जे थर्ड पार्टी इन्शुरन्सचे जे काही एजन्सीज आहेत त्यांच्यापासून हा बोर्ड आहे सगळा. कारण मी माझ्या शोल्डरचे आता हे करून ऑपरेशन 2 महिन्यापूर्वी. आय एम चार्ज फॉर 2,15,000 फॉर विच आय वॉज 2,65,000 रुपये. बिल किती ते 2,10,000 विचार आजही येत. तर मग त्यांनी काय सांगितलं, हा मुद्दा जो आहे ना हा आपल्याला एक फार हाय लेवलचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्स कंपन्यांना हे सगळे फायदे चालले. डॉक्टर्सला काही मिळत नाही, हॉस्पिटल्स जे आहेत ना मल्टी स्पेशालिटी इन्शुरन्स आहे ना डॉक्टर साहेब, हो. ऍटलीस्ट त्यांच्या बाबतीत तरी काही धोरण नाही पण हे त्यांनी स्वतःच्या मानाने केलं. जे इन्शुरन्स वाले ना त्याचं काही माझ्याकडे होते म्हणून मी भरले. हो ना, सकाळपासून मी गेलो त्याच्यातून. माझ्या वडिलांचं बिल आता मी सांगत नाही की 4 लाख रुपयापर्यंत होतं आणि ते 2.5 लाखावर आलं. आता जे डोसेस वॅक्सिन चालू आहे तर 45च्या पुढचे खूप लोक राहिलेले आहेत की ज्यांचा दुसरा डोस राहिला, आणि सगळे ज्येष्ठ नागरिकच्या याच्यातले आरोग्य अधिकारी आपले खरोखर चांगलं करतात. तहसीलदार साहेब, कुठले पोलीस डिपार्टमेंट असो, कोणाचीही तक्रार नाही. पण आता ते लोक डिस्टर्ब व्हायला लागले, इतके मोठ्या प्रमाणात फोन येतात. तर साहेब तुम्ही प्रायोरिटी देऊन त्या 45च्या पुढच्या लोकांचा पहिला डोस आणि ज्यांचे दुसरे राहिले तर ते जर दादा लवकर पूर्ण केले तर ते योग्य होईल. बरेच लोक राहिले, आपले 2,500 लोक राहिले असतात. त्याचं नियोजन करता करून आपण फर्स्ट डोस द्यायला 8 ते पण आता ते खूप तो गॅप होऊन गेला दादा. तो जो पिरियड आहे ना तो स्लॉट मधला 42 दिवसाचा तो 60 दिवस झाले, 55 दिवस झाले. म्हणजे ते डिस्टर्ब झाले तेवढं जर प्रायोरिटी. पण काय झालं आता प्रायव्हेट हॉस्पिटल बंद काय करायचं कारण नाही का, त्यांनी काही लोकांना ऑफलाईन केलं आणि हा रजिस्टर केला, त्यांनी ऑनलाईन एंट्री केली. त्यामुळे त्यांचा डोस दिसत नाही. जर सिस्टममध्ये त्यांचं नाव असेल नंबर तर त्यांना डोस देता येणार नाही. काही त्यांचं असं केलंय का त्यांना कोविशिल्ड दिली आणि त्याच्या सर्टिफिकेट कोवॅक्सिन त्यांचं नाव दिसतात, त्यांचं कोविशिल्ड नाव येणारच नाही. असं पण तो प्रॉब्लेम त्या येणार नाही. त्यातून आपण सोल्युशन करतोय का, जे मिसमॅच झाले त्यांना परत फर्स्ट डोस रजिस्टर करायला लावायचा. फर्स्ट डोस सेकंड होऊन जायचा, त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं इंडिव्हिज्युअल असं नियोजन केलं आपण. खर्च करून आपण आपल्या घरी निघून जाणार. आपल्याला काही निर्णय स्ट्रिक्ट घेतले पाहिजे. कोविड सेंटरला जर सगळी जेवणाची नाश्त्याची सोय आहे आपल्याला, प्रायव्हेट डबे बंद करा, स्ट्रिक्टली बंद करावं लागतील. आमची उनकेचा तुझा आवडचा बोला आमचा नातेवाईक मगाशी डॉक्टर साहेब तुमचं मुद्दा मांडला, त्यामुळे तथ्य आहे की मानसिक आधार मिळाला पाहिजे. पण आज तशी परिस्थिती नाही आहे. लोक कुठले नियम पाळायला तयार नाही. स्ट्रिक्टली बाहेरचे डबे बाहेरचं अन्न बंद करा. आणि कुणी राग मांडू नका, मला काय म्हणायचं ते फक्त ऐकून घ्या. जेव्हा 2 वर्ष जे काम करताय त्यांना असं हातबल करू नका. हे संकट प्रत्येकावर फार मोठं संकट आलेलं आहे. तो हॉस्पिटल असतील तर जास्त बिल घेतो. तर तो विषय आपल्याला वादाचा आणि भांडणाचा करून चालणार नाही. तर त्यांच्याशी समन्वय साधून डॉक्टरच्या पण बाजू आहेत. आपला पेशंट ॲडमिट करून आपण आपल्या घरामध्ये आपण झोपलेलो असतो, पण तो डॉक्टर कोरोनाच्या पॉझिटिव्ह पेशंटची ट्रीटमेंट करतो, त्याच्या जीवाला धोका आहे. पण हे म्हणणं बरोबर आहे की बा आवाज तो बिल कोणी घेऊ नये. तहसीलदार साहेब आपण परत एकदा आपण त्यांना कळवा की अशा मीटिंगमधल्या अशा भावना आहेत. आणि कोविड सेंटरमध्ये हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना पूर्णपणे येणं बंद करा. बाहेरचे फूड्स देऊ नका. घरच्या डाबान मटण मासे काय तो विषय घेऊ नका. भावनेचा विषय नाही, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जो भेटायला येणारच जर परत पॉझिटिव्ह होणार असेल तर उपयोग काय हो. आणि प्रत्येक ठिकाणी शेवटी दोष कोणावर येतो, तो आहेच, पण नागरिकांचा दोष आहे.
यंत्रणा काय काय करणार आहे? अजूनही दुकानं सील करायची पाळी येते. माझी सगळ्यांना विनंती राहील की प्रशासनाला सहकार्य आपण जर केलं तरच आपल्या सगळ्यांचं अस्तित्व टिकणार आहे. जरी काही चुकले असतील तरी त्यांना आपण साथ दिली पाहिजे, लक्षात आणून दिलं पाहिजे की असं होतंय. पण त्याच्या विरोधात जर आपण जर जास्त मोठ्या आवाजात जर बोललो तर यंत्रणा हलबल होते. की आम्ही रात्रंदिवस जागे, सकाळी उठल्यानंतर एखादी चूक काहीतरी गडबड झाली लगेच आमच्यावर दोष, तो काम करणारा नाउमेद होतो. आता वरपेंनी सांगितलं की नाव आहे, तुमच्याकडे ते लिस्टमध्ये नाव आलेलं. तर हा कोणाचा एकाचा दोष नाही, सगळ्या सिस्टीममध्ये काही दोष असतील पण आपल्याला सगळ्यांना एकमेकाला सांभाळून घ्यावं लागेल, त्याशिवाय कुठला पर्याय नाही असं मला वाटतं. आम्ही फार विनंत्या धाक दबदबून पण आपलं कर्तव्य बाकी आहे. सगळे पेशंट आपले कोविड सेंटरला ॲडमिट पाहिजे, घरी काही नको आहे. पण लोक लई पुढका करता येईल. माझ्याकडे वर रूम आहे, शेजारच्यांना सेपरेट बांधला आहे, सेपरेट फ्लॅट आहे. तर 100% मला कळतोच विनंती सगळ्यांना पाहिजे की आपण ठोस निर्णय घेता. एवढा जरी केला तरी आपण पुढच्या 15 दिवसात निश्चित एकदम कमी होऊ. मेन आपण सगळ्यात 2 मिनिटं तर हे सगळ्यात जर नाही केलं तर आपण काही करणार नाही. तर आपलं 6 महिने चालणार नाही सगळ्यात आमचं. आणि आम्ही महिन्यामध्ये धरतोय सगळेजण करून. गावातून तर एकदम काय म्हणतात पुअर रिस्पॉन्स आहे. शहरात तशीच परिस्थिती, पण घर नाही तरी पण सेपरेट रूम आहे, लोक घरीच राहत आहे. सगळ्यात पसरण्याचा मुद्दा तोच आहे. होम क्वारंटाईन आपला आजचा निर्णय आहे. जरा माझा एकही पेशंट मला पॉझिटिव्ह निघाला तो आमचा 100% CCC DCC फॅसिलिटी प्रायव्हेट ज्याला ऑफर वाटतं ना तर आपण प्रायव्हेट दिव्य पॅलेस आहे किंवा प्रायव्हेट सीसीला मान्यता दिली हॉटेलला. तुम्ही पैसे भरून तिथे भरा, पण सगळ्यांनी ॲडमिट झालं कंपल्सरी पाहिजे. त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आपण किती चर्चा करू, काही निर्णय घेऊ, काय उपयोग नाही. 2 गोष्टी करताना बऱ्याच होता एक सुद्धा पण आले माझ्या बाजूने की असं करा तसं करा. त्यांना मी नम्र विनंती करतोय, लोकांना दहशत निर्माण करण्यासाठी माझी पोस्टिंग इथं नाही आहे. माझी पोस्टिंग लॉ अँड ऑर्डर कायम ठेवण्यासाठी आहे. वर्तमान स्थितीमध्ये जे काय मी काम करतो लोकांना माहिती, रस्त्यावर किती काम करतो, पूर्ण नगर जिल्ह्यात किती काम करतो, आमचं सगळं रेकॉर्डवर आहे. पण तरी लोक पॅनिकून बाहेर निघत असतील, त्या लोकांना आवडतं. दादा तुम्हाला उदाहरण सांगतो, कालचं चौधरी नावाचा परिवार ओळखत नाही, त्या वरंड्यावर बाहेर 5-6 लोक होते. मी त्या लोकांना उठवलं, त्या सगळ्या वेळेला खाली अशा रँडमली आल्या की जसं एखादी डेथ होऊन जाते. म्हणजे एवढा काय झाला, चौधरी परिवार इथं कोणती बिल्डिंग आपली बँक रोडला सांगायचा उद्देश असं असतं, आपण जेव्हा त्या लोकांना अशा पद्धतीने कृत्य करतो त्याचे साईड इफेक्ट तर होतात. कारण हा प्रश्न लॉ अँड ऑर्डरचा नाहीये, हा ह्युमन टचचा आहे. लोकांना समजून घ्यायचा, आपल्याला अंडरस्टँडिंगने काम करायचं आहे. लॉ फोर्सबिल वापर करताना आपण जेव्हा एन्फोर्समेंट करतो 144 लॉ अँड ऑर्डर क्रिएट झाल्यानंतर वेगळी वागणूक असते. या ठिकाणी लोक बाहेर निघतात, तुम्ही 10 लोक माझ्यासमोर उभं राहा माझ्या बाजूला, तुम्हाला स्वतःला घेऊन उभं राहणार आहे मी आता चौकामध्ये की 15 लोक जातील दादा, 15 मधून एखाद दुसरा नालायक सापडणार. 13-14 लोकांची एवढ्या वेदना आहे की तो म्हणतील की मला डबा द्यायला जातो, मला त्याला जे वाटेवर जे असेल त्या अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना जेव्हा फोर्सेबली वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतो अजून तो मानसिकरित्या खराब. कारण हा सुद्धा जे सायकोलॉजी जे म्हणून डॉक्टर साहेब तो सुद्धा विषय आहे या गोष्टीमध्ये. त्या इपिडेमिकमध्ये फेस करताना पोलिसिंग हा करणं वेगळा विषय. पोलिसांना दहशत निर्माण कोणाविषयी पाहिजे, फक्त गुन्हेगारांमध्ये पाहिजे. सामान्य माणसाला आमचा आदर वाटला पाहिजे. आम्ही काही कुत्र मांजर हाकलण्यासाठी पोलीस नाही, गुन्हेगारांना हाकलण्यासाठी पोलीस आहे. सामान्य व्यक्तीवर दहशत निर्माणासाठी मी चालत नाही आणि आमचं काम पण नाही. सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे. कारण की जे खल आहेत ते आता रस्त्यावर फिरणारा प्रत्येक व्यक्ती आता चुकून कुठे काय झालं त्याला आपण त्या 200 रुपये 500 रुपये दंड मागताना सुद्धा प्रॅक्टिकली काय करतं. तरी आपला कोपरगाव शहरात सगळ्यात जास्त आपण कारवाई केलेली, परंतु आपल्याकडे पेशंटची संख्या पण जास्त आहे. त्या अनुषंगाने कोविड सेंटर आहे, लोकांचं कम्युनिकेशन आहे, जाणं भाग पडतंय. 2-2 पेशंट ॲडमिटच घडते लोकांचं, सारखं त्यांना जावं लागतं, मेडिकल फॅसिलिटीसाठी जावं लागतं. आपण याचा मार्ग काढताना सगळ्यांनी जर पोलाइटली काम करायचं आहे. या ठिकाणी अशी परिस्थिती आणीबाणी नाही आहे, लक्षात ठेवायची. ती आणीबाणी वेगळी असते, ही आणीबाणी वेगळी, ही इमोशनल आहे, लोकांना समजून घ्यायचं. म्हणून आपण जे म्हटलं या पद्धतीने तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही आपल्यासोबत येतो. त्या लोकांना आपण बाहेर काढू, कारण हा विषय 3-3 वेळेस क्लिअर झाला आहे. कलेक्टर साहेबांनी केला, दादांनी केला होता. आपण त्या लोकांना व्हॅकेट करणं हा एक सगळ्यात चांगला मार्ग आहे. किती का रईस असे ना, तो सांगेल ना माझ्या घराचा AC बंगला ते बाकीच्या गोष्टी दूर ठेवा ना, त्याला हॉटेल देऊन टाका ना, हॉटेलमध्ये राहा, तिथे खर्च कर, काय करा तुला करायचं. कारण की कळत न कळत या सगळ्या गोष्टी घडतात. आणि पहिल्या फेजमध्ये मागच्या वर्षी लोक ज्या पद्धतीने अंडर ट्रेड करायचे लोकांना थ्रेटमध्ये होतं. वर्तमान स्थितीमध्ये लोक ॲक्वेंटेड झाले. मागच्या वर्षी सगळ्यांना कोरोना नवीन ओढायचा, त्याच्यामुळे लोक भीतीपुढे अलग अलग राहायचे.
आम्ही सगळं मालेगावमध्ये ऑब्झर्वेशन केलेलं आहे. क्वारंटाईन सेंटर आणि याचं पॉलिटी सेंटरला दादा कोणी जात नव्हतं. अर्धा किलोमीटरपासून लोक आमचे पोलीस राहिले, लोक त्या भागात जात. आता सगळ्या लोकांना ॲक्वेंटेड लोक असं झाले की काय होत नाही, मला काय होत नाही, बाप गेला का पोर गेला का डबा घेते हॉस्पिटलवर. आता मी हॉस्पिटलला पण बघितलं, कारण लोकांची जी भीती आहे ती प्रत्यक्ष लोक इझी घेतात. हा लोकांचा दुर्दैवाचा भाग, त्यांचा अज्ञानाचा भाग म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा. तर मागच्या वर्षापेक्षा लोकांना वाटतं आपण आता हुशार होऊन गेलो या ट्रेनला, म्हणून ते लोक कोरोनाला इझी घेत आहे. तर त्यांना पण आपल्याला सांगावं लागणार इझी घेऊ नका. इझी घेण्याचा प्रकार झालेला आहे. एखादी घटना स्पष्ट पुन्हा पुन्हा घडते ना, एखाद्या घरात 3 दिवस झाले ना, त्या घरात सुतकला पण महत्व राहतं. तसा हा प्रकार झालेला आहे. मागच्या वेळी झालं, आता यावर्षी परत लॉकडाऊन, परत आता घरात राहायचं. काय लोक किती वेळ थांबायचं, असा लोकांचा एक निगेटिव्ह आपला माइंड असतो. त्यातनं आपल्या सगळ्यांना बाहेर काढायचं. तर सगळ्यांनी हे काम करायचं आहे. आम्ही आपल्यासोबत आहे, पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. आपण सांगा ते काम करणार. सर आज आमच्याकडे बिल आहे काल परवाचं, हॉस्पिटलचे नाव आता मी घेत नाही. 1,500 रुपये बीपी किटचे तेच लावतो, एकच बीपी किट वापरतो. काहीतरी करा तुम्ही, रेट लिस्ट लावा त्या हॉस्पिटलच्या बाहेर. कारण बरेच लोक बिल जास्त होईल म्हणून ऍडमिट व्हायलाच घाबरतात, घरीच मारतायत. ते पहिले करावं. आपण खूप वेळा मिटिंग झाली, त्याच्यावर निर्णय व्हायलाच पाहिजे. पुढच्या मिटिंगला आम्ही तुझा विचार करायचं, आपण रेट लिस्ट लावलीच पाहिजे. उपचार करते तेच जबाबदारी त्यांची आरोग्य विभागाची जबाबदारी असेल, त्यांनीच पेशंट पोस्ट करायची, तर मग शक्य नाही. आपली बाकीची यंत्रणा आहे, बाकी म्हणजे समाजसेवक हे ग्रामपंचायत सदस्य आहे. आमच्या एका गावात उदाहरण आहे, सिस्टर आमची निघून गेली 8 दिवस. त्या सिस्टरनी कंपल्सरी केलं करायची गावातील गोष्ट सांगायला. असं व्हायला नको ना, आम्हाला जबाबदारी काय प्रभागाच्या समितीची आपण बैठक घेतली होती, त्या आम्ही 2च मुद्दे सांगितले होते आपल्याला की प्रत्येक प्रभागात 2च काम करायचे. उद्यापासून माझं कुटुंब माझी जबाबदारी सर्वे सुरू होते. त्याच्यासोबत सदस्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बरोबर जाऊन कोणाला काही त्रास होते का किंवा त्याला टेस्टिंगसाठी पाठवलं. आणि दुसरा जो पेशंट घरी असेल त्याला कंपल्सरी मी फक्त आम्हाला सांगा, म्हणजे नगरपालिका यंत्रणा असेल, वैद्यकीय विभाग, ॲम्ब्युलन्स पाठवून आपण त्यांना जर ते स्वतः जाता येत नसेल तर आपण त्यांना तिथं घेऊन जाऊ. या 2 गोष्टी जरी झाल्या बेसिक, म्हणजे ते तुमच्या सहकार्याचे होऊ शकत नाही गावामध्ये प्रत्येक प्रभागाने. ते जरी केलं तर आपण म्हणजे जनरली 90% लोक 2-3 दिवस सगळे आपल्या कोविड सेंटरला पाठवतात. सर्व प्रशासकीय अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी आणि काही वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त अशी मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली. याच्यामध्ये 3ऱ्या लाटेमध्ये जे काही लहान बालकांवर होणारा परिणाम याच्यावर चर्चा करण्यात आली. त्यांच्यासाठी व्यवस्था काय लागेल, ही व्यवस्था निर्माण करण्याच्यासाठी काय काय सुचवणं गरजेचं आहे, काय काय करणं गरजेचं आहे, या बाबतीमध्ये आपण विचार सुरू करायला पाहिजे. त्याचबरोबर लसीकरणाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या अडचणी, या अडचणी सोडवण्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे यावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना मला ही विनंती करायची का आपल्याला जर कुठला त्रास जाणवत असेल तर आपण घरी न राहता आपण टेस्ट करावी आणि उपचार कोविड केअर सेंटरमध्ये घेण्याच्यासाठी यावं, जेणेकरून आपल्या परिवारातील इतर लोकांना त्याचा प्रसार होणार नाही, संसर्ग होणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांनी ती टेस्ट करावी आणि घरात राहू नये, होम क्वारंटाईन राहू नये. आपण सर्वांनी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ही चेन ब्रेक करता येईल आणि आपला संसर्ग वाढण्याचं प्रमाण थांबेल. मग आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावं. ज्या काही 3ऱ्या लाटेची तयारी आपल्याला करायची आहे त्या बाबतीमध्ये प्रशासन योग्य पावलं उचलून ती तयारी त्या ठिकाणी करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. मी सांगितलं आहे का काही रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम होते, ते प्रॉब्लेम 1-2 दिवसामध्ये ते सुटलेले आहे. आता सर्व सुरळीत होईल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु अजून पण जर काही अडचणी असतील, रजिस्ट्रेशनच्या असतील, अपॉइंटमेंटच्या असतील, या सोडून म्हणजे ह्या वरच्या पातळीवर कळून त्या अडचणी सुटतील आणि लसीकरण सुरळीत होईल. सभा मतदारसंघामध्ये एकाही रुग्णाच्या बाबतीमध्ये सेवा कमी पडता कामा नये. कोणीही कर्मचारी जर गैरवर्तन करत असेल तर कोणी जरी असला तर त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही हायगाई करण्यात येणार नाही. त्याच्यावर त्याच्या गुन्ह्याप्रमाणे त्याच्यावर कठोरच्या कठोर कारवाई करण्यात येईल. या बाबतीमध्ये
आपण सर्वांनी त्या ठिकाणी कुठली शंका ठेवू नये एवढं या ठिकाणी सांगतो। आज तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी तालुक्याचे माननीय आमदार यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक घेण्यात आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने सर्वप्रथम जो मुद्दा येणार आहे की जे लहान मुलं आहे ते या लाटेमध्ये सफर होण्याची शक्यता जी वर्तवली आहे त्याच्या अनुषंगाने सर्व बालरोग तज्ज्ञ यांची बैठक घेऊन त्याचा वरती काय उपाययोजना आपल्याला करता येतील त्याच्या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। सर्व बालरोग तज्ज्ञ यांची परत एकदा स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्याकडून उपाययोजना घेऊन मग त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचं यामध्ये ठरलेलं आहे। दुसरा जो महत्त्वाचा विषय तो लसीकरणाचा आहे। या लसीकरणाच्या ठिकाणी लस कमी येत असल्यामुळे आणि लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे त्याच्यावरती योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि लसीकरण सध्या जे चालू आहे ते पण योग्य पद्धतीने व्हावं याच्या अनुषंगाने पण चर्चा करण्यात आलेली आहे। तसेच तिसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे म्हणजे DCSC वाढवणे, ऑक्सिजन बेड वाढवणे, ऑक्सिजनची अवेलेबिलिटी कुठून आपल्याला होईल त्याच्या संदर्भात आणि मेडिकेशन ज्या मेडिसिन फॅसिलिटी आपल्याला लागणार आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला उपाययोजना ज्या करायच्या त्याच्या सर्वावरती आज साधक बाधक चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। तरी साहेबांनी काल जी GC घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सूचना केलेल्या आहेत की आपल्याला जास्तीत जास्त टेस्टिंग वाढवायची आहे। त्याच्या अनुषंगाने जे लोक लसीकरणाला येणार आहेत त्यांच्यासुद्धा आपल्याला रॅपिड अँटीजन टेस्ट करून घ्यायच्या आहेत। त्याच्या अनुषंगाने आपण आजपासून किंवा उद्यापासून जे लोक लसीकरणासाठी येणार आहेत त्यांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेणार आहोत। काळे यांनी जी आढावा बैठक घेतली त्यामधले बरेचसे मुद्दे क्लिअर झाले, पण माझ्या अनुषंगाने दोन महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तर आपले पॉझिटिव्ह निघाले 100% पेशंट्स हे आपले कोरोना केअर सेंटर किंवा DCSCमध्ये ॲडमिट झाले पाहिजे। म्हणजे सर्व लोकांना नम्र आव्हान किंवा हे राहील की आपले आजूबाजू आले नातेवाईक आले सगळे पेशंट आयसोलेट होऊन ॲडमिट झाले पाहिजे। जोपर्यंत सगळे पेशंट ॲडमिट होत नाही 95% आपले तोपर्यंत आपण कोरोना नियंत्रण मुश्किल आहे, कारण समाजात पसरलेला व्हायरस तुम्ही किती प्रयत्न करा आपले जे बेड्स वाढवायची कमतरता पडते। आणि तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आपण आता ग्रामीण भागामध्ये अजून 50 बेडची व्यवस्था करतो आहे। ऑक्सिजन प्लांटचं काम चालू झालं आहे आपल्याकडं आणि SHMचं बी 44 बेड चालू झाले, पुढचे 56 बेड आपले कार्यान्वित होत आहेत। तर माझं सर्व एक महत्त्वाचं आव्हान राहील का 100% पेशंट आपले ग्रामीण भागातले असू शहरातले असू सगळे कोविड केअर सेंटरला ॲडमिट झाले पाहिजे। माझी सगळ्यांना नरम कळकळीची विनंती, कारण त्याशिवाय आपण कोरोनाचं नियंत्रण मिळवणं दुराप्रस्त आहे आपल्याकडं। हां, परत आम्ही बघतोय का कोविड सेंटरला आमचं DCSC असेल ग्रामीण रुग्णालय किंवा SHMला लोकांचा पुळका फार आहे। घरचं जेवण आणा स्वतः जाऊन आमच्याकडे आम्ही आमच्या कर्मचाऱ्याचे भांडणं करता लोक पॉझिटिव्ह पेशंटच्या बेडवर जाऊन बसता त्याला हाताने भरवता 1-2 तिथेच राहता नातेवाईक आणि हेच परत घरी जाता समाजात फिरता आणि हे पसरवत आहे। ही चेन ब्रेक करणं मुश्किल आहे। आम्ही आमच्या आता आरोग्य विभागाचे लिमिटेशन संपले आहेत, आमच्याकडे 2-2 फक्त वॉर्ड आहेत, त्यांनी बाकीचं व्यवस्था करायची काय लोकांना आवरायचं आणि ज्यांना आपण हटकतो ते लगेच आपल्याला धमकी देणार बघू काय करून म्हणजे अंगावर धावून येतात। माझं नम्र विनंती लोकांनी थोडा पुळका जो आहे आपला जो आहे आपल्याकडे जेवण आपण प्रोव्हाइड केलं जातं ठीक आहे, एखादं मागं पुढं होईल जेवण जरी जेवण डबा असेल तर डिस्पोजेबल कंटेनरमध्ये डबा द्यावा जे आपले शिपाई त्यांना पोच करतील, पण नातेवाईकांनी जाऊ नये मध्ये। कोपरगाव न्यूज योगेश जोखे कोपरगाव।